नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मस्त कुरकुरीत अशी भेंडीची रेसिपी पाहणार आहोत। तर इथे भेंडे हे बघा मस्त स्वच्छ धुवून आणि कोरडे करून हे असे काप करून घेतलेले आहेत। तर ही साधारण अर्धा किलो भेंडी आहेत। इथे 2 वाट्या बेसन घेतलेले आहे। तळण्यासाठी तेल लागणार आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ, इथे 1 लिंबाचा रस आहे, मीठ चवीप्रमाणे, धणा पावडर 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, लाल तिखट आहे 1 ते 1.5 चमचा, पाव चमचा हळद आणि इथे चाट मसाला आहे अर्धा ते पाऊण चमचा। तर आपण आता कुरकुरीत भेंडीची रेसिपी कशी करायची ते पाहणार आहे। ते आपल्याला भेंड्यांना लावून घ्यायचं आहे। तर एका ताटात मी काढते म्हणजे मिक्स करायला बरं होईल। बेसन थोडंसं मी ठेवते म्हणजे लागेल तसं आपण घेणार आहोत, आणि तांदळाचं पीठ, मीठ चवीप्रमाणे, गरम मसाला, धणा पावडर, लाल तिखट, हळद आणि चाट मसाला, लिंबाचा रस। मस्त चटपटीत होता ती भेंडी आणि एकदम कुरकुरीत। तेल घालते 1 चमचा आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त आता मिक्स करून झालं आहे। मी अगदी 1 ते 2 चमचे थोडंसं पाणी घालते आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेते। आता कसं भेंडी एकदम कोरडी होती, तुमची जर भेंडी थोडीशी ओलसर असतील ना तर तुम्हाला पाणी घालायची पण गरज नाही। तर मी कशी एकदम कोरडी पुसून घेतली होती भेंडी, त्याच्यामुळे एकदमच कोरडी झालेली, म्हणून ते जे आपण सगळं मसाले वगैरे आहेत, पीठ वगैरे, ती सगळी त्याला कोट व्हायला पाहिजेत म्हणून थोडंसं पाणी घातलं होतं। ही भेंडी मस्त आता मिक्स करून झालेली आहेत। आपण आता ही तळून घेणार आहोत। तर तेल मी गरम करायला ठेवते आणि भेंडी मस्त तळून घ्यायची आहे। गरम झाले, आता आपण भेंडी सोडूया याच्यात। गॅसची फ्लेम एकदम कमी नाही ठेवायची, थोडीशी मीडियम टू हाय ठेवायची। हे बघा मस्त आता भेंडी आपल्याला एकदम कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे। किंवा मस्त आता भेंडी आपली तळून झालेली आहेत आणि रंग आणि बघा किती मस्त तुम्हाला दिसत असतील, कुरकुरीतच झालेत छान। तर आता मी काढून घेते आणि सगळी भेंडी अशी फ्राय करून घेते। ही बघा मस्त भेंडी आपली कुरकुरीत अशी फ्राय करून झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते। बघा आवाजावरून तुम्हाला कळतच असेल, एकदम मस्त। तुम्ही मुलांना टिफिनला वगैरे देऊ शकता किंवा जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून अशी भेंडीची रेसिपी करू शकता। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।